आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. कराड तालुका पोलिसांनी 5 आरोपींना अटक करून देशी बनावटीच्या पिस्टलचा मुद्देमाल केला जप्त. कराड तालुक्यातील नांदलापूर गावच्या हद्दीत जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील पेपर विक्री व्यवसाय करणारा होलसेल व्यापारी त्याच्या गाडीस धडक देऊन त्याची गाडी अडवून त्याच्या गाडीचा ताबा घेऊन त्याला गाडीतून अज्ञात ठिकाणी फिरवून व्यापारी व त्यांचा चालक नवनाथ चोरमुले यांना लाकडी दांडके चाकूचा थाक दाखवून मारहाण करून त्याचं अपहरण करून त्याच्याकडील रुपये 5 कोटी एवढ्या रकमेची खंडणीची मागणी केली. नंतर त्या व्यापाऱ्याजवळ असलेल्या 33,35,700 रुपयांची रोख रक्कम व अंदाजे 2 तोळे वजनाची 2 लाख रुपये किमतीच्या सोन्याची चैन अशी एकूण 35,35,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन गेले. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बिराजदार यांनी उच्चतम कौशल्याचा वापर करून व नमूद गुन्ह्यातील आरोपी यांनी केलेल्या कार्यपद्धतीनुसार कौशल्यपूर्ण तपास करून 5 आरोपी शुभम महेश कदम वय वर्ष 29 राहणार मलकापूर तालुका कराड, श्रीहरी धनाजी साळुंखे वय वर्ष 25 राहणार बैल बाजार रोड गणपती मंदिराजवळ मलकापूर कराड तालुका कराड, कोरड विकास मोहिते वय वर्ष 28 राहणार रेठरे बा तालुका कराड जिल्हा सातारा, राहुल दीपक खडंग वय वर्ष 26 राहणार उंब्रज तालुका कराड, नवनाथ बाळासो चोरमुले वय वर्ष 31 राहणार जयसिंगपूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना अटक करून त्यांच्याकडे रोख रक्कम व सोन्याची चैन असे एकूण 34,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली गाडी तसेच आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल असा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला. नमूदचा गुन्हा उघडकीस आणण्यागामी माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सह पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील, फौजदार नितीन येळवे, पोलीस हवालदार धनंजय कोळी, धनंजय जाधव, सचिन निकम, किरण बामणे, सागर बर्गे, प्रफुल्ल काळे, मयूर देशमुख यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या कामगिरीबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केलेलं आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.